राज्यातले सरकारी कर्मचारी शिक्षक संपावर आहेत। 17 लाख कर्मचारी आजपासून आता बेमुदत संपावर जाणार आहेत। विविध प्रलंबित मागण्या आहेत आणि त्यासाठी कर्मचारी आता आक्रमक झालेत। सरकारी कार्यालय, शैक्षणिक संस्थांच्या कामांना याचा मोठा फटका बसू शकतो। या संपामुळे आरोग्य सेवा सुद्धा कोलमडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सरकारकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यामुळे आता हा संप कशा पद्धतीने पुढे जातो हे आपल्याला पाहायचंय। विविध मागण्या गेल्या 2 वर्षांपासून या मागण्या प्रलंबित आहेत। राज्य शासकीय तसंच निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर आणि चतुर्थ श्रेणी असे सुमारे 17 लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत। शासकीय विभाग, शाळा आणि रुग्णालयांना मोठा फटका बसण्याची त्यामुळे शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारनं इशारा दिलेला आहे कारवाईचा। त्यामुळे आता हा संप कशा पद्धतीने पुढे जातोय हे आपल्याला पाहायचं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती देण्यासाठी जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। आपण ओमकडून या संदर्भातले तपशील जाणून घेऊया। ओम, आज कर्मचाऱ्यांचा मोठा संप आहे, शासकीय, निमशासकीय, आणि याचा फटका अर्थातच अनेक सेवांवर बसू शकतो। कशा पद्धतीने संपाचं नियोजन आहे, सरकार याकडे काही लक्ष देत आहे का? अनुपमा, खरं तर राज्यातले थोडके नाही तर तब्बल 17 लाख कर्मचारी, शासकीय कर्मचारी हे आजपासून संपावर जात आहेत। त्यांच्या संपाला सुरुवात झाली आहे। मुख्यत्वे जर आपण पाहायला गेलं तर काही प्रलंबित मागण्या आहेत, ज्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसाठी निमशासकीय मंडळ असेल, त्यासोबत महामंडळ कर्मचारी असतील किंवा अनुदानित शाळांचे शिक्षक असतील, या सगळ्यांचा यामध्ये मुख्यत्वे समावेश आहे। जर आपण मागण्यांकडे लक्ष दिलं तर नवीन जी काही खरं तर पेन्शन योजना आहे किंवा एकूण विविध 17 अशा मागण्या आहेत, ज्या मागण्यांचा खरं तर मुद्दा पुढे करत या कर्मचाऱ्यांकडनं संपाची हाक देण्यात आली आहे। आजपासून खऱ्या अर्थाने या संपाला सुरुवात झाली आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचारी संपावर जात असताना सरकारकडून मात्र या संपाला थेटपणे दुर्लक्षित करण्यात आल्याचं दिसून येते। काल खऱ्या अर्थानं DGIPR कडनं, राज्य माहिती जनसंपर्क संचालनालयाकडनं एक ट्विट करण्यात आलं काल रात्री, आणि या ट्विटमधूनच कुठेतरी या संपाच्या बाबतीत सरकार काय भूमिका घेणार आहे हे निर्देशित झालेले। काय म्हटलं नेमकं DGIPRनं आपल्या ट्विटमध्ये आपण ते देखील जाणून घेऊयात। खऱ्या अर्थानं हा जो संप 21 तारखेपासून सुरू होणार आहे त्याबद्दल शासनाला नोटीस प्राप्त झालेली असून या संपामुळे विविध सेवा राज्यातल्या ज्या आहेत त्या प्रभावित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या संपात सहभागी होणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा नुसार या ट्विटच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। आणि जर आपण पाहायला गेलं तर शासनाचा नियम 6 क्रमांक जो आहे त्यानुसार हा संप करण्यास सरकारकडनं प्रतिबंध सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आजपासून होणारा हा संप थेटपणे बेकायदेशीर असल्याचं सरकारच्या ट्विटमधून स्पष्ट झालंय। त्यामुळे राज्य सरकारची ही भूमिका आणि त्या बाजूला दुसऱ्या बाजूला शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतलेली संपाची थेट भूमिका, या कॉन्फ्लिक्ट्समध्ये नेमकं कोण पुढे सरते, कोणाची सरशी होते आणि कर्मचाऱ्यांचा हा संप मिटवण्यामध्ये सरकारला कितपत यश येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि यावरच राज्यातल्या विविध क्षेत्रातील सेवा आणि त्यातलं सगळं वातावरण अवलंबून असणार आहे। अगदी धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। त्यामुळे आता हा संप सगळा कशा पद्धतीने पुढे जातोय ते आपल्याला पाहायचंय।